भोजति प्रदेशं विधेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानमूर्तिं ज्ञानदेवम्। आता हृदये आपुले चौफालुनिया भली वरी वैसवोप नमस्कारों आता अभिरामभाग विलासिनी जे चातुर्यर्थ कला ते शारदा विश्वमोहिनी मिले मिया ऐसे नमन करुणी सकला हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या बोल्या सकल नामा म्हणे मस्तक हे पायावरी वार करे संताचा मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदागरी नवल केवडे नकले कानोबाची कुडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याची परामूर्ती असणारे वैराग्यस्य परामूर्तीं देहो निवासिनाम वैराग्याची परामूर्ती असणारे वारकरी संप्रदायाचा कलश असणारे कलिकालावर विजय प्राप्त करून सहदेव वैकुंठाला जाणारे आणि जडमतीत लोकांच्या उद्धारासाठी पंचमवेद नाम गाथा निर्माण करणारे वारकरी संप्रदायाचं भूषण आणि या विश्वाचे जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून या विश्वाच्या मालकाचं नवल सांगतात विठाला विठाला अभंग सर्वांच्या परिचयाचा असेल परिपाठाचा असेल। आज ज्या भगवंताच्या प्रांगणामध्ये ही सेवा संपन्न होतीये ते शिवदत्त कानिफनाथ मंदिर मोहने आणि या भगवंताच्या प्रांगणामध्ये 1.5 दिवसीय हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। त्यातील ही काळ्याची म्हणजे सांगतीची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे। माझ्यावर प्रेम करणारा हा सकळ मंडळ आणि मंडळाच्या वतीनं मला या ठिकाणी सेवा करण्याचा योग। आणि ही सेवा म्हणजे काय तर आपलंच ग्राउंड, आपलीच बॅट, आपलाच बॉल आणि आपलेच फील्ड। त्यामुळे आऊट होण्याचा काही प्रश्न जरी आऊट झालो तरी लहान मुलगा म्हणून तुम्ही मला पुन्हा बॅटिंग द्याल अशी मला आशा आहे। बरोबर 12:15 मी कीर्तन संपवणार आहे। घाबरू नका, तोपर्यंत आपलं सगळं तयार होईल। मला फोडणीचा वास आला कारण तुमच्यापेक्षा जास्त भूक मला लागते। असू द्या, काही हरकत नाही, पण आपण वेळेतच अभंग सोडवण्याचा प्रयत्न करू। अभंगाला सोडवता येईल की नाही माहीत नाही, पण देवाला तरी सोडवण्याचा प्रयत्न आपण या अभंगातून करू। काही प्रश्न मला आज तुमच्या पुढ्यात मांडायचे। प्रथमतः ज्या भगवंताच्या दरबारात आम्ही या ठिकाणी आसन ग्रहण केलंय ते भगवंत काय आहेत, त्या भगवंताचं स्वरूप काय आहे ते मला आज तुमच्या पुढ्यात मांडायचं आहे। या जगाच्या पाठीवर पंचदेवता मुख्य सांगितल्यात। 5 देवता मुख्य आहेत, त्यामध्ये भगवान विष्णू, भगवान गणपती, भगवान महादेव, भगवान सूर्यनारायण आणि भगवान पार्वती माता। या 5 देवता मुख्य आहेत।
या 5 देवता मुख्य असल्या कारणास्तव विठाला विठ्ठल 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 हो असू द्या असू द्या, बदली पाहिजे माणसाला. असू द्या असू द्या. थोडं महिला वर्गाने विनंती आहे, आपण थोडं पुढं सरकून घ्या, म्हणजे ज्या मागच्या येतील त्यांना मागं बसायला जागा होतील. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल थोडं पुढं सरकून घ्या, विक्षेप करू नका. आपण 1 तास आहे, 1 तासामध्ये आपल्याला भगवंताचं गोड चिंतन पाहायचं आहे. थोडीशी शांतता राखा आणि विक्षेप करू नका. ज्या भगवंताच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही या ठिकाणी स्थापित झालो आहोत, त्या भगवंताचं वर्णन आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे. ज्या भगवंताच्या प्रांगणामध्ये आहोत त्या भगवंताचं स्वरूप काय, पंचमुख्य देवता आहेत, त्यामध्ये एक मुख्य देवता, त्यामध्ये एक मुख्य देवता म्हणजे भगवान शंकर आहेत. भगवान शंकर म्हणजे काय, त्याचं वर्णन आपल्याला आज थोडं पाहायचं आहे. भगवान भोलेनाथ काय आहेत याचं थोडंसं आज आपल्याला प्रत्याहार पाहायचा आहे. भगवान भोलेनाथ ही या लोकातली सगळ्यात लवकर प्राप्त होणारी देवता आहे, सगळ्यात सहजरित्या प्राप्त होणारी देवता आहे, नवे नवे सगळ्यांना संतोषित होणारी देवता आहे. ती माणसाला सुद्धा प्राप्त होते, ती दानवाला सुद्धा प्राप्त होते, गंधर्व यक्ष रक्षक किन्नर प्रत्येकाला ती प्राप्त होते. सगळ्यांना प्राप्त होणारा देव म्हणजे भगवान भोलेनाथ आहे. त्याचं नावच भोलेनाथ आहे. त्याचं नाव गंमत सांगू का तुम्हाला, तिथून परंपरा आहे. सगळे नाथ कसे आहेत बोला ना काही, तिथून परंपरा आहे. सगळे नाथ कसे आहेत, भोले आहेत. म्हणजे सगळेच नाथ भोले असतात, पण सगळे भोलेनाथ असतातच असं हे नाथांविषयी म्हणतो. सगळेच नाथ भोले असतात पण सगळेच भोलेनाथ असतात असं नाही. ज्या नाथांना समजलं त्यांना दंडवत. महाराज हा भगवान ईश्वर भोला आहे. किती भोला महाराज. ज्ञानोबा यांनी ज्यावेळेस गीतेला कोणत्या देवाची उपमा द्यावी असा विचार केला त्यावेळेस ज्ञानोबा म्हटले, इतर देवतेला थोडा प्रमाणात का होईना कलंक आहे, पण निष्कलंक जीवन असणारा एकच दैवत आहे, त्याचं नाव म्हणजे भगवान शंकर. त्याला पुरावा आहे का, ज्ञानोबा यांनी गीतेला इतर देवतेची उपमा दिली नाही, कारण गीता ही निष्कलंकित ग्रंथ आहे. वेदाच्याही उच्च स्थान कोणाचं आहे तर ते म्हणजे श्रीमद भगवद्गीतेचं आहे. मग त्या गीतेला उपमा कोणाची, तर त्या गीतेला उपमा देत असताना ज्ञानोबा म्हणतात गीता ईश्वर भोला. काय म्हटले ज्ञानोबा, गीता ईश्वर भोला. पण इथं शंका उपस्थित होते. आमचे जनार्दन महाराज म्हणतील काय काय भरोसा आहे इथं हा भोलानाथच आहे म्हणून. भरोसा काय, भोला तर बरेच देव आहेत ना, बरेच बोलेत. आता आमचे पठारे महाराजही बोलेत, आमचे सोनवणे सर. काय झालंय सध्या माझं वय एवढं वाढलंय हो, मला लवकर काही आठवतच नाही. सोनवणे महाराज भोलेत. आता मी सुद्धा भोला आहे की नाही, हा म्हणा मी सुद्धा भोला आहे की नाही, म्हणजे दिसायला नसतं तरी असायला आहे बरं का, भोला आहे ना. मग इथं महाराज इथं वर्णन करत असताना तुम्ही म्हणताय व्यास गीता ईश्वर भोला, इथं भोला कोणता, याचं उत्तर मात्र आपल्याला पुढच्या ओळीमध्ये प्राप्त होतं. व्यास युक्ती कुसुममाला परी माझी या दुर्बदला नान म्हणे की. भगवान भोलेनाथाला सगळ्यात प्रिय गोष्ट कोणती, सगळ्यात प्रिय गोष्ट कोणती बोला ना तुम्ही. काय काल वाहिला नाही का देवाला, बिलवदल, बेळाचं पाठ. सगळ्यात प्रिय असणारी गोष्ट म्हणजे बेळाचं पाठ. पण ज्ञानोबा राय म्हणतात हा इतका भोळा आहे, हा इतका भोळा आहे, मी जरी याला दुर्वा वाहिला तरी सुद्धा हा त्याला ना म्हणत. मग हे वर्णन कोणाचं आहे, भगवान शंकराचं. पुढचं वर्णन आहे का, पुढचं वर्णन आहे का. या भगवंता एवढा विश्वव्यापक देव कोणता नाही याचा पुरावा असा आहे. येण्याची क्षेत्र अभिमानी, राज्य तेजिली ईशान्ये आणि गुंती जाणून स्मशाने वासू केला. मला तुम्हाला थोडंसं विचारायचं आहे. आमचे राम महाराज इथं आहेत. राम महाराज भगवान भोलेनाथ कुठं राहायला आहेत, स्मशानात का मंदिरात, बोला बरं का. मला बोललेलं आवडतं ते, मुक आपल्याला आवडत नाही का.
कुठं राहिलाय? स्मशान. स्मशानात. कोणाचं म्हणणं आहे स्मशानात? सगळ्यांचं. मग मंदिरात किती जणांचं म्हणणं आहे की मंदिरात राहिलाय म्हणून? एकाचं पण नाही. माझ्या बाजूने एकतरी मतदान द्या. डिपॉझिट जप्त कराल मला. ज्यांचं म्हणणं आहे म्हणजे जगात जवळजवळ सगळ्यांचं म्हणणं आहे. तुमचं पण म्हणणं आहे का? बरं, माझा गंमत ऐका. तुमच्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की भगवान भोलेनाथ हे स्मशानात राहतात. मला भगवान भोलेनाथाची शपथ घेऊन सांगा, काल स्मशानामध्ये दूध आणि पाणी घेऊन कोण कोण गेलं होतं? सांगा पटकन. बरं, मी म्हटलो का भगवान भोलेनाथ स्मशानात आहेत? तुम्हीच म्हटले ना भगवान भोलेनाथ कुठे आहेत? स्मशानात आहेत. मग काल तुम्ही दर्शन घ्यायला गेले कुठे? स्मशानात का मंदिरात? मग भोलेनाथ कुठं? काय महाराज, तुम्हीच म्हणताय स्मशानात, तुम्हीच म्हणताय मंदिरात. आता ऐका. नाहम प्रकाशस्य सर्वस्य योग माया समावृता मुडयम नाभिजानाति लोक मामजमव्ययम. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, मी सगळीकडे जात नाही, पण माझी माया मला सगळीकडे आहे असं भासवते. तोच भगवान परमात्मा मंदिरात आहे आणि तोच भगवान परमात्मा स्मशानात सुद्धा आहे. विठाला विठाला. मग हा भगवान ईश्वर आहे कसा? थोडंसं याचं वर्णन पाहू. हा भोळा आहे का याचं परिहार पाहू. मग हा विश्वव्यापक आहे का याचा पुरावा पाहू आणि अभंगात प्रवेश करू. भगवान भोळा आहे का याचं काही उदाहरण तुमच्या पुढे ठेवतो. थोडी शांतता ठेवा बरं का. भगवान ईश्वर भोळा आहे का याचा पुरावा आहे का? यक्ष रक्ष गणांतू शंभूचा सखा जो धणवंतू तो कुबेर मी हे अनंतू म्हणता झाला. ज्ञानोबरायांनी गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये वर्णन करताना असं म्हटलंय, यक्ष रक्ष गणांतू शंभूचा जो सखा आहे त्याचं नाव आहे कुबेर. काय नाव आहे? कुबेर. कुबेर ह्या भूलोकातली धनदैवता आहे. धनदैवत किती धन? ऐका, या भूलोकातलं 18% धन हे फक्त एकट्या कुबेराचं आहे. 18% धनातलं 1% अर्ध धन फक्त रावणाकडे होतं. किती? 1% अर्ध धन कोणाकडे होतं? आता ऐका, रावणाचं धन सांगतो. ते गिरगावकर महाराज सांगतात, रावणाच्या ज्या उंबरठा होता, उंबरठा घराच्या दरवाजाचा उंबरठा, त्या उंबरठ्याचं सोनं एकत्र केलं तर किती सोनं होत होतं? ऐका बरं का. 22 क्विंटल सोनं. कशाचं? किती सोनं? 22 क्विंटल. तरी काका आपल्या मोहणे कोळीवाड्यातलं सगळं सोनं एकत्र केलं 1 क्विंटल भरेल का? 1 क्विंटल भरेल का? मग 22 क्विंटलची बरोबरी होईल का? हे फक्त उंबरठ्याचं सांगतो बरं का. तुकोवर आहे तर म्हणतात 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. किती? विटा नाही बरं का, भिंती नाही बरं का, घरं सांगितली. 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, 7 कोटी घरं सोन्याची शुद्ध 24. 1% सुद्धा मिसळ नाही बाबा त्यात. 1% सुद्धा. एवढं शुद्ध सोनं ज्याच्या घरात आहे ते सोन्याचं महल ज्याने बांधून दिलं त्याचं नाव कुबेर. त्या कुबेरानं भगवान शंकरासाठी ती लंका बांधली आणि भगवान भोलेनाथांना म्हटलं की मला ही लंका तुम्हाला द्यायची आहे. मग काय करावं लागेल? म्हटलं असं नाही, देणारा आणि घेणाऱ्यामध्ये काहीतरी व्यवहार व्हावा लागतो आणि तो व्यवहार करणाऱ्याचं नाव आहे ब्राह्मण. कारण ब्राह्मणाच्या हातून ती विधी व्हावी लागते. बरं, मग ब्राह्मण कोण? म्हणजे त्या काळातला सर्वोच्च ब्राह्मण त्याचं नाव आहे रावण. रावण सामान्य नाही बुवा, रावण सामान्य नाही. रावणानं हिमालयासारखा पर्वत हलवला आहे. रावणानं भगवान शिवशंकराचं आत्मर ज्योतिर्लिंग आणलेलं आहे. एवढी ताकद रावणाची. एवढा बलाढ्य असणारा रावण. आणि मग रावणानं त्या ठिकाणी पूजेला बोलवलं. रावणानं त्या लंकेच्या आवारात प्रवेश केला. आता सोन्याची लंका आहे बुवा ती, सोनं का लपतं का? ती सोन्याची लंका पाहिली आणि त्या रावणाला वाटलं पार्टी कशी आहे? मोठी आहे. म्हणजे आजची दक्षिणा कशी आहे? दक्षिणा मोठी आहे म्हणे. तर आता सोन्याच्या लंकेतलं जर आपल्याला पूजा करायला बोलवत आहेत ते काय सामान्य असेल का? रावण खुश झाला, पण मनामध्ये विचार आला, आज दक्षिणा म्हणून जर ही लंकाच भेटली तर
बरोबर आहे ना. लंका भेटली तर असं मनात निग्रह आला, पूजा केली, अतिशय प्रसन्नवत पूजा झाली, अतिशय गोड अशी पूजा झाली. आणि पूजा झाल्यानंतर शेवटची विधी असते ब्राह्मण पाद्य पूजनम. ब्राह्मणाचं पाद्य पूजन करावं लागतं. त्यानंतर अर्घ्य प्रदानम, 3 अर्घ्य सोडायला लागतात. अर्घ्य म्हणजे काय? एक पळीभर पाणी घ्यायचं, त्यात हळद कुंकू दही तूप संघ पंचामृत टाकायचं, हळद कुंकू टाकायचे, तांदूळ टाकायचे आणि ते सगळं भगवंताच्या पुढ्यात समर्पण करायचं. इति नाम अर्घ्य प्रदानम. त्याला अर्घ्य प्रदान करणं म्हणतात. पण एखादी विधी जर फलरूप करायची असेल तर ब्राह्मणाची पूजा करावी, ब्राह्मणाची पूजा करावी लागते. आता रावणाची पाद्य पूजन स्वतः भगवान महादेव आणि पार्वती मातेनं केलं. आणि आता शेवटची विधी काय पाहिजे ते मागा. रावण म्हटला देवा मागायचं आहे हो, पण जे मागायचंय ते तुम्ही देऊ शकणार, ते तुम्ही देऊ शकणार. देवाला थोडासा राग मी देऊ शकणार नाही. मी कोण आहे? मी कोण आहे? कैलास महाराज, कैलासीचा देव. हां बोला चक्रवर्ती, मी कैलासीचा देव आहे, मी देऊ शकणार नाही. मी देऊ शकणार नाही का? नाही म्हटले, जे मागायचं आहे ना ते तुम्ही देऊ शकत नाही म्हणे. आता तुम्ही मागाच, काय देऊ शकत नाही म्हणे, आता तुम्ही मागाच. तर तो देव भोलाच ना, तो भोलाच ना. ते म्हटले देवा द्याल का? हो म्हणे देईन, माग ना तू काय पाहिजे. रावण म्हटला देवा काही नको, काही नको, फक्त ज्या लंकेची पूजा तुम्ही केली ना तेवढी फक्त काय करा, तेवढी फक्त काय करा द्या. आता हा बोला ना, तो म्हटला दिली. काय केली? दिली दिली दिली. बाजूला कोण होती? नाद भोलाय. पण मालकीन का भोली असते का? मी मालकिनीचं म्हणतोय. हा मालकीनी भोले नसतात महाराज, नाद भोलाय. आणि त्या पार्वती मातेला वाटलं वा 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 दुष्काळात 13वा महिना. का इतका दिवस मी बिन बंगल्याच्या झोपड्यात राहत होती म्हणे, ज्याला पत्रे नाही, ज्याला खांब नाही. आता भगवान भोलेनाथ राहतात कुठं? स्मशानात, जिथं माणसं कमी आणि कोण जातात म्हणे. आता कुठं माणसं द्यायला लागले होते, आता कुठं आमचा बाबा घरात यायला लागला होता, तेवढाच हा बाबा आला आणि काय घेऊन गेला. ते म्हणे माझ्या राशीला काही 7.5 काही संपत नाही. कारण करणार काय? ज्या ज्या बंगल्यात राहायचं होतं तो बंगलाच काय केला? रावणानं घेतला. महाराज ज्या घरात राहायचंय, जी सोन्याची लंका तयार केली, ती सोन्याची लंका सुद्धा हा भगवान परमात्मा आपल्या भक्ताला देतो. म्हणून हा बोला विठाला विठाला. हा भोला आहे हो, हा भोला आहे. पण हा विश्वाचा नाथ आहे का? हा पहिला प्रश्न. ज्ञानोबाईंनी त्यावर उत्तर देतात असं म्हटलं की या विश्वामध्ये जेवढी ताकद भगवान शंकराची तेवढी कोणाचीच नाही. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की भगवान विष्णूनं प्रल्हाद अवतार घेतल्यानंतर प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार घेतला. आणि नरसिंह अवताराचा गर्व हरण घेण्यासाठी भगवान शंकरानं सुद्धा अवतार घेतलेला आहे. देवाचं गर्व हरण करण्याचं काम फक्त भोलेनाथ करतात, एवढी ताकद भोलेनाथाची. मग हा विश्वव्यापक आहे का? याचा थोडासा पर्याय आपल्याला पाहायचा आहे. विश्व म्हणजे काय? विश्व म्हणजे काय? याला पुरावा देत असं ज्ञानोबा म्हणतात, महद ब्रह्म माता म्हणून मी पिता महद ब्रह्म माता आणि अपत्य पंडू सुता जगडंबरू. माता माया आणि पिता ब्रह्म यांच्यापासून तयार झालेलं लेकरू, त्याचं नाव आहे जगडंबर. जगडंबर शब्दाचा अर्थ आहे विश्व. विश्व जगदंबर शब्दाचा अर्थ आहे विश्व. मग या विश्वाचा पिता कोण? पिताहमस्य जगतो माता दहाता पितामह. या कारणे मी पिता. या विश्वाचा पिता कोण आहे? तर तो मालक आहे. म्हणून मी पिता. जयाचिनी अंगसंगे य प्रकृतिष्ठ व अष्टांगे जन्म पावती जगे तो मी पिता का? ज्ञानोबा म्हणतात बरं का. या विश्वाचा मी पिता आहे, स्वतः भगवान परमात्मा सांगतात. मग खरंच हा या विश्वाचा नाथ आहे का? याला पुरावा देत असताना भगवान परमात्मा म्हणतात, काय म्हणतात भगवान परमात्मा? गीता गतिर्भारता प्रभु साक्षी निवास शरणम स्रुहु प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू. काय म्हटले भगवान परमात्मा? जो समर्थ आहे आणि जगाचा नाथ आहे तो मी आहे, असं स्वतः भगवान परमात्मा सांगतात. ज्या अर्थी स्वतः भगवंत सांगतात मी जगाचा नाथ आहे, त्या अर्थी ह्या विश्वाचा नाथ कोण?
या विश्वाचा नाथ कोण? कालचा अभंग विसरले का तुम्ही? भगवान शंकर तुकोबाराय म्हटले तुम्ही विश्व, तुम्ही काय आहात? या विश्वाचा नाथ आहात. या कारणामुळे भगवान शंकर विश्वाचा नाथ होत नाही. हे विश्व ज्याच्यामुळे चालतं ते आत्मा तत्व. आत्मा तत्वाशिवाय विश्व चालू शकत नाही. जर आत्मा नसेल तर विश्व चालेल का हो? बर, आता आत्मा किती प्रकारचे? 8, 9, 10, 15. आपली लोकसंख्या किती? 142 कोटी ना, मला वाटतं. किती हो? 142 ना. हां, सांगायचा, माझा काही तेवढा अभ्यास नाही. 142 कोटी म्हणजे आत्मे किती झाली? 142 नक्की. बरं, आता बाकी सगळी भानगड सोडा, सगळी भानगड सोडा. इथं कमीत कमी 100-150 लोक बसतील. आता 100-150 लोकांमध्ये आत्मा एक का वेगवेगळा? आत्मा एक का वेगळा वेगळा? एकच. नक्की नक्की. तुमच्यात जो आत्मा आहे तो माझा दे का? अरे बाबा नक्की. नवनाथ भाऊ नक्की. झांजुरी मात नक्की का? बोलत जा बरं का. तुमच्यात जो आत्मा आहे तो माझ्या दे का? नक्की ना? नक्की ना? मग आता मला सांगा, मी जेवलो तर तुम्ही जेवाल का? तुमचा आणि माझा आत्मा एक. मग मी जेवल्यानंतर तुम्हाला जेवायची गरज आहे का? आता ऐका, आत्मा एकच आहे ना? आत्मा एकच आहे ना? याला काही पुरावा? ज्ञानोबा म्हटले हो पुरावा आहे. सर्व घटी पूर्ण एक नादे सर्व ज्ञानोबाराय म्हटले ज्ञानदेवा प्रमाण. आत्मा हा कशाचा निराहार आहे? सर्व घटी पूर्ण. पूर्ण शब्दावर विशेष दर्जाचा पुरा का बुवा? काय गमत आहे माहितीये? ज्ञानोबाराने हरिपाठ सोप्या भाषेत सांगितला म्हणून आपण त्या हरीच्या पाठाकडे पाठ केली. तर ज्ञानोबारायांचा हरिपाठ म्हणजे ज्याला वेद वाचता येत नाही, ज्याला चांगदेव 65 वाचता येत नाही, ज्याला अमृतानुभव वाचता येत नाही, त्याने हरिपाठाचं जरी चिंतन केलं ना तरी महाराज हरिपाठा एवढा चिंतनीय ग्रंथ या विश्वात. किती सोपं सांगितलं. ज्ञानदेवा प्रमाण. कसलं प्रमाण? आत्मा हा कसलं निदान? सर्व घटी पूर्ण एकटा नामतो. मग बुवा सर्व घटी नारणारा आत्मा हा एकटा आहे आणि आत्मा नसेल तर विश्व हे शून्य आहे. मग महाराज याचा आणि भोलेनाथाचा संबंध तर काय? याचा आणि भोलेनाथाचा संबंध तो काय? ज्ञानोबाराय म्हटले बुवा आत्मा जसा सर्व ठिकाणी एक आहे, मग तो आत्मा कोणाचा? आत्मा जो शिवाचा. राम जप आत्मा जो हरी 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 राम कृष्ण जीवा राम कृष्ण शिवाचा राम पुरावा पहा बरं का. सर्व ठिकाणी असणारा आत्मा एक, मग तो आत्मा कोणाचा? आत्मा जो आत्मा कोणाचा? मग आत्मा शिवाचा आहे. मग तो आत्मा शिवाचा आहे म्हणून तो आत्मा काय करतो? राम जप. किती
सोपं सांगितलं ज्ञानोबारायांनी. आत्मा कोणाचा? याला पुरावा ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतला ऐका. ऐके कुटीला मस्तका धनुर्वेद्य त्र्यंबका मी आत्मा असे एक ऐका भूतमात्राची ठाई. सगळ्यांच्या ठिकाणी असणारा आत्मा म्हणजे कोण आहे? मी आहे. मी मग आत्मा जर भगवान परमात्मा असेल, आत्म्याशिवाय जर विश्व चालत नसेल, मग ज्याच्याशिवाय विश्व चालत नाही त्याला या विश्वाचा मालक म्हणतात. घराचा नाथ म्हणजे तो घराचा काय असतो? काय असतो? नाथ शब्दाचा अर्थ आहे काय? मालक. नाथ शब्दाचा अर्थ काय? मालक. मग घराचा मालक तो जर घराचा नाथ होतो, तसं या विश्वाचा मालक तो विश्वाचा काय होतो? नाथ होतो. मग महाराज हा भगवान भोलेनाथ जर विश्वाचा मालक आहे, मग हा नेमके आहे तरी कधी? हा किती मोठा आहे याचं काही उदाहरण सांगा ना आम्हाला. किती मोठा आहे? आता दिसणारा भगवान परमात्मा तेवढा आहे का? पहिलं लक्षण पहा. आता ज्या लिंग स्वरूपाने भगवान परमात्मा या ठिकाणी अवतीर्ण आहेत, खरंच भगवान परमात्मा तेवढे आहेत का? हा किती मोठा माहिती भगवान परमात्मा किती मोठा आहे? ऐका. दिसणारा भगवंत तेवढा आहे ही समजणं म्हणजे आपलं अज्ञान आहे. भगवंत केवढा? केवढा महाराज हा भगवंत केवढा आहे हे पाहायला गेलो तर ज्ञानोबराय म्हणतात जया ते सांगावया वेद बोबडे. वेद बोबडा झाला तरी भगवंत केवढा आहे हे सांगता येत नाही. नाही सांगता येत. मग कोण पाहायला गेलो? काल पाहायला गेला. काल जे पहावया कालाचेही आयुष्य थोकडे. कालाचं आयुष्य संपलं तडीले महाराज. कोणाचं? कालाचं. थोडक्यात सांगा आपलं आयुष्य कोणामुळे संपतं? आपलं आयुष्य ज्याच्यामुळे संपतं त्या बाबाचं आयुष्य संपलं तरी सुद्धा काळ भगवान परमात्मा केवढा सांगता आलं. मग हा केवढा आहे हे जर सांगता येत नसेल त्याला पुरावा काय? त्याला आता प्रमाण द्यायचं काय? काय काय वेळेस काय होतं तरी का काही काही माणसाची नावं मोठी असतात ना, लक्षणं. आपल्याकडे एक म्हण आहे, नाव मोठं लक्षण लक्षण खोटं. काही काहींची नावं मोठी. आमचा एक मित्र होता, नाव होतं सज्जन. खरंच सांगतो तुम्हाला, मी खोटं नाही सांगणार. भोलेनाथाच्या दरबारात आहे. त्याचं नाव होतं सज्जन. तो एवढा खतरनाक होता, एवढा खतरनाक होता. एकदा तर त्याचे वडील शाळेतले शिक्षक तर वैतागलेच, वडील सुद्धा वैतागले. वडील शाळेत आले. शाळेत आल्यानंतर आम्ही एनआरसी शाळेतच होतो. एनआरसी शाळेत आले. मधल्या सुट्टीच्या वेळेस सगळी पोरं खेळायला गेली. बापानं सगळ्यांना बाहेर काढलं. याने आतून कडी घेतली. बापानं शाळेत येऊन मारलं. कोणाला? नाव काय होतं? आता नाव सज्जन पण गुण मात्र. पण महाराज या जगाच्या मालकाचं तर काही वेगळंच आहे म्हणे. का वेगळं आहे? कायकांची नावं मोठी असतात, लक्षणं खोटी आहेत. पण याचं नावच एवढं मोठं आहे. याचं नावच एवढं मोठं आहे. गगनाहुनी वाढ नाम गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनाहुनी वाढ किती मोठं नाव. गगनाहुनी वाढ नाम आहे. आता मला थोडंसं ज्ञान महाराज तुम्ही सांगा. माझं शिक्षण कमी, तुम्ही मला सांगू शकता. रस्त्याचं माप कशात करतात? किलोमीटर. दुधाचं लिटर. भाजीचं किलोग्रॅम. संपलं? अजून काय राहिलं का? माझं तर एवढंच पाठ आहे बरं का. हां एवढंच आहे ना. मग मला आता सांगा आपलं मोहण्यात ते शहाट अंतर किती आहे? दररोज जाता एवढं काय विसरताकडे सांगा पटकन. 3 किलोमीटर अंतर आहे. 3 किलोमीटर अंतर आहे. बरं मग भाडं द्या बरं का आजचं तेवढं. 3 किलोमीटर अंतर आहे. मग 3 किलोमीटर अंतर रस्त्याचं माप 3 किलोमीटर. मग आता सांगा मोहण्याचा आभाळ ते शहाडचा आभाळ त्याचं अंतर किती हो? 3 नक्की नक्की 3 किलोमीटर होतं. आभाळाचं माप बदलतं का तेच राहतं? विभूदे महाराज आभाळाचं माप बदलतं का तेच राहतं?
नक्की का? नक्की? कोण म्हटलं तुम्हाला आभाळाचं माप तेच राहतं म्हणून? तुमची मला वाटलं मीच आढळले काय. असू द्या, ऐका, करू आवडीने वाद हा का. हा, बाकी काही नाही, ती आमची जवळची माणसं आहेत. अहो, इथून आभाळाकडे जायला जेवढं अंतर लागतं ना, इथून आभाळाकडे जायला तेवढ्या वेळात तुम्ही अमेरिका 7 वेळा रिटर्न होत आहे. किती? विमानानं नाही, चालत. चालत जाल का कोण? मला जायची इच्छा आहे, पण मला कोणतरी जोड पाहतोय आणि मला वाटतं फक्त कैलास महाराज एकटीच येऊ शकतात. असू द्या महाराज, जिथं आभाळाचं माफ करता येत नाही, गगनाहून वाढ नाम आहे. जिथं नाम गगनापेक्षा मोठं आहे, तो बाबा किती मोठा असेल हो? तू किती मोठा असेल? तू किती मोठा असेल? तुकोबराय म्हटले तू किती मोठा आहे हे सांगता येत नाही. ज्यावेळेस एखाद्या मापाचं मोजमाप करता येत नाही, या गोष्टीचा अंत होत नाही, तिथं एक शब्द वापरला जातो, त्याचं नाव आहे अनंत. तुकोबराय म्हटले ज्या भगवंताचं माप करता येत नाही, जो विश्वाचा मालक आहे, जो विश्वाला व्यापून उरतो, तो विश्वाचा मालक घरी रूपानं यशोदेच्या घरी नांदला. हे त्याच्या जीवनातलं नवल आहे आणि हे त्याच्या जीवनातलं खोड आहे. अभंगाचं पहिलं चरण. अनंत ब्रह्मांड बुध अनंत ब्रह्मांड बुधरी हरिहा बालक अनंत ब्रह्मांड उदारे हरिहा बालक नंदारी. अनंत ब्रह्मांड उदारे हरिहा बालक नंदारी. हरिहा बालक नंदागरी. 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 नवल केवले केवले नवल केवले केवले. नवल केवले केवले नवल केवले केवले. नवल केवले केवले नवल केवले केवले. नवल केवले नवल केवले तुकोबाराय म्हटले विश्वाला व्यापून उरणारा हा भोलेनाथ, विश्वाला व्यापून उरणारा हा भगवान परमात्मा, याचं नाव मोजता येत नाही, त्याला तुकोबराय म्हणते, याला उपमा देता येत नाही. म्हणून तुकोबरायने विशेषण वापरलं अनंत. अनंत नाही ज्याला अंत, इति नाम अनंत, याचा अंत नाही, त्याला काय म्हणतो? अनंत. बरोबर ना पठारे महाराज? बरोबर ना? सांगा बरं का. अनंत ज्याचा अंत नाही, इति नाम अनंत. मग महाराज, हरी हा बालक नंदा घरी, हरी रूपानं बालक रूपानं हा भगवान परमात्मा आला. भगवंत येतो कधी याचा थोडासा परिहार पाहू. भगवंत येतो कधी याला पुरावा भगवान परमात्मा देतात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. काय वर्णन पहा ना, काय वर्णन केलंय महाराज. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. तीवेळी आपली चिनी कैवारी मी साकार होऊन उतरे ने अज्ञानाचे अंधारी गिळून घाली. भगवान परमात्मा म्हणतात मी केव्हा अवतार घेतो? ज्यावेळी आपलेच कैवारी होतात. कोणाचे? आपलेच. देवाला अवतार घेतला कोणाला मारायला? देवाना अवतार घेतला कोणाला मारायला? आपलेच. देव म्हणतात ना आपुलेचिनी कैवारे मी साकार होऊनी अवतरे, साकार होऊनी अवतरे. भगवान परमात्मा आपल्याच लोकांना मारायला येतो. खरं सांगू का? मला सांगा, माणसाचं वाटोळं दुसऱ्यांमुळे होतं का आपल्यामुळे? बोला ना काहीतरी.
आता कंसाचं आणि कृष्णाचं नातं किती जवळच आहे हो? मामाच ना. आता मामा होता पण तरी सुद्धा काय करत होता? पण भगवान परमात्माला सांगावं लागतं आपुले चिनी कैवारे, मला यावं लागतं पण आपुले चिनी कैवारे. भगवंत केव्हा होतो? पापाचा अजून फुटे, पुण्याची पहाट फुटे आणि तरी मूर्ती माझी प्रगटे पुंडकुमारा. जिथं पापाची रात्र नष्ट होते आणि पुण्याची पहाट फुटते तिथं भगवंताची मूर्ती आली असं समजा. मग भगवंत केव्हा येतो? ऐसी काजल लागी परी मी अवतारे युगी युगी, ह्याची ओळखीची जोगी तो विवेकिया. प्रत्येक युगामध्ये देव अवतार घेतो, प्रत्येक अवतारामध्ये. पण अवतार घेणारा देव आहे कसा त्याला पुरावा आहे का? आपल्याला अनंत ब्रह्मांडाकडे जायचं बरं का. हा भगवंत आहे कसा? मला एक सांगा. आपल्याकडं नदी आहे बरोबर. आता मी नदीकडे गेलो, नदीकडे गेल्यानंतर काय झालं? नदीच्या काठावर उभा राहिलो. नदीच्या काठावर उभा राहिल्यानंतर मी नदीत पाहिलं. कोणाला? नदीच्या काठावर मी नदीच्या पाण्यात पाहिलं. कोणाला पाहिलं? स्वतःलाच. आणि स्वतःला पाहिल्यानंतर मला सहज प्रश्न पडला, नेमकी महाराज कोणता खरा? जो नदीच्या पाण्यात दिसतो तो का काठावर उभा आहे तो? काठावर. सांगा पटकन कुठला खरा? पाण्यात दिसणारा खरा का काठावर उभा असणारा खरा? काठावर. दोन्ही खरे का दोन्ही खोटे? काहीतरी म्हणा बुवा. काठावर असणारा खरा नक्की? काठावर असणारा खरा आणि पाण्यात दिसणारा नक्की खरंच. तुम्ही काय घाबरले का मला? तुम्ही म्हणाल याडा बुवा आहे, काही म्हटलं तरी बुवा आखडच बोलते. ऐका, किती जणांना वाटतं काठावर उभा असणारा खरा आहे? हराला वाटतं. बाबा थांबायचं का? हो बाबा इकडे थांबायचं का? नाही विठाला विठाला विठ्ठला 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 याला म्हणतात लेकी बोल्याने. हा बाकी काही नाही. असं काही घाबरू नका. समजलं मला, समजलं. हा काय आमची पण दिवस आले तर होता हार घालायचे. त्यांना समजलं, त्यांना समजेल त्यांना बरं आहे. ऐका महाराज, तुम्हाला विनोद थोडा उशिरा कळाला पण काही हरकत नाही. महाराज कुठं होतो आपण? कुठं होतो? काठावर. तुम्ही काठावर आहेत? मला वाटतं कीर्तन आहेत का? असू दे. काठावर उभा असताना पाण्यात दिसणारा खरा की काठावर उभा असणारा खरा? मला विचाराल. शास्त्रीय तत्वानुसार, वैदिकी तत्वानुसार काठावर असणारा खोटा आणि पाण्यात दिसणारा खरा. कारण शास्त्र असं म्हणतं ज्याला मरण आहे तो खोटा आहे, ज्याचा नाश आहे तो खोटा आहे, आणि ज्याचा नाश नाही तो कसा आहे? पाण्यातल्या चित्राचा नाश नाही पण काठावरच्या बाबाचा नाश आहे. पण त्याचं खंडन करताना असं म्हटलंय पाण्यातला माणूस खोटा आणि काठावरचा खरा. कारण काय? पाण्याचा माणूस खरा कुठपर्यंत? जोपर्यंत पाणी स्थिर आहे तोपर्यंत. पाणी वाहू लागलं चित्र काय होतं? माझे अव्यक्त तरी नसे परी होणे जाणे एक दिसे, ते प्रतिबिंब मायावशे माझेच ठाई. ज्ञानोबराय म्हणतात काठावरच उभा आहे. पण तुम्हाला कसं वाटतोय? जो भगवान परमात्मा अनंत रूपाने आहे ना तो भक्त काठावर उभा राहतो बरं का. तो काही प्रत्यक्ष रूपात येत नाही. याला पुरावा अजून पुढचा आहे का? तैसी अमूर्तीची मी क्रीटी पण प्रकृतीची अधिष्ठी, ते साकारपणे नटनटी कार्या लागी. मला थोडंसं तुम्ही उत्तर द्या. तुम्ही घरी टीव्ही पाहता का? आता खोटं बोलता कशाला बुवा? खरं बोला ना. पाहतो तो खरं पाहता ना. मग घरी काय पाहता तुम्ही? कीर्तन. मग एक चॅनल तर प्रत्येकाच्या घरात आहे. तुमच्याकडे आहे का मला सांगा? स्टार प्रवाह. मी नेहमी सांगणारी एक सिरियल सांगतो तुम्हाला. पूर्वी एक सिरियल लागायची मालिका. त्या मालिकेत एक अभिनेत्री, मला नाव सांगा बरं, पटकन सांगायचं तुम्ही. त्या अभिनेत्रीचा रंग काळा. नाव काय तिचं? वा काय तू म्हणलास काहीतरी. रंग माझा वेगळा. त्या अभिनेत्रीचं नाव आहे दीपा, बरोबर ना? तिचा खरंच रंग काळा आहे का? बरं तिचं खरंच नाव दीपा आहे का? त्यांचे जे पतिराज आहे त्यांचं नाव आहे कार्तिक, बरोबर ना? ते खरंच त्यांचे पतिराज आहेत का? बरं ते दोन मुली आहेत, एक सासू आहे, एक सासरा आहे, नणंद आहे, दीर आहे. तुम्ही म्हणाल बुवा तुमचं पाठ कसं काय? असू द्या, होतं. हां हे सगळं हां हे तुम्हाला सांगावं म्हणून पाठ करावं लागतं बरं का. बाकी आमचं असं काही नाही महाराज. मग हे सगळं असताना आता जे दाखवलंय ते खरं का खोटं?
सगळी मालिका कशी? मालिका खोटी, पात्र खोटे, सगळं खोटं, बरोबर ना? सगळं खोटं, बरोबर ना? मग पाहणारे पाहणारे माणसानं निर्माण केलेलं चित्र, माणसानं निर्माण केलेलं चित्र काही काळ का होईना माणसाला कसं वाटतं? माणसानं निर्माण केलेलं चित्र जर माणसाला खरं वाटत असेल तर जगातला एक नंबर नटधारी तो म्हणजे विश्वाचा मालक आहे. मग त्याने रूप घेतलं तर खरं वाटणार नाही का हो? खरं वाटणार नाही का? तुकोबराय म्हटले हा एकच आहे पण अनंत रूपानं प्रगतीत होतो अनंत, म्हणून इथं अनंत शब्द आहे. मग ब्रह्मांड, याच्या उदरामध्ये ब्रह्मांड आहेत का याचा पुरावा आपल्याला पाहायचा आहे. काय पुरावा? मुळामध्ये भगवान परमात्मा केव्हा अवताराला येतो? पहिलं कारण सांगितलं, ज्यावेळेस धर्माची ग्लानी होते, अधर्म वाढ होतो आणि धर्माची ग्लानी येते त्यावेळेस भगवान परमात्मा अवताराला येतो. तसंच काहीच त्या काळात घडलं की वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय आणि नेतृत्व ही बाह्य सांगत असे. रडत रडत सांगू लागले ब्रह्मदेवाला, देवा पृथ्वीचे दैत्य मातले जे फार खूप खूप दैत्य मारले बरं का, काहीतरी करा आणि हे दैत्य काय करा? नाश करा. असं म्हटल्यानंतर देव म्हटले, बघ बाबा माझं डिपार्टमेंट मॅन्युफॅक्चरिंगचं आहे, मी काही नाश करण्याच्या भानगडी पडत नाही. प्रतिहार करण्याचं काम एकतर भगवान विष्णू करतील नाहीतर भगवान शंकर, तुम्ही त्यांच्याकडे जा, पण घाबरू नकोस. या सृष्टीवरचे दैत्यांचा नाश करण्यासाठी भगवान कृष्ण परमात्मा रूपानं भगवान विष्णू येणार आहेत असं समजलं. म्हणे कुठे येणार आहेत? म्हणे ते वसुदेव देवकीच्या उदरामध्ये येणार आहेत. तिथून ते पुढं यशोदा आणि नंद बाबाच्या गृही जाणार आहेत. आता हे सगळं सांगायला वेळ नाही ना आपल्याला, नेहमी तेच काय सांगायचं, जे जे मार्मिक आहे तेवढं पाहायचं आणि पुढं जायचं. सांगून तुमचं सुद्धा पाठ झालंय आणि माझं सुद्धा पाठ झालंय असं नाही बरं का. हा, सांगून महाराज आजच्या दिवशीचा नियम असा आहे, आजच्या दिवशी जे चरित्र उच्चारायचं असतं ते मात्र कुठलं? आजच्या दिवशी चरित्र कोणतं? आजच्या दिवशी जे चरित्र उच्चारायचंय चरित्र केले नारायण, रांगता गोद रांगता गोद रांगता गोद राखता हे दशे चरित्र केले नारायणे. आजच्या दिवशी देवानं मथुरेत जे लीला केली ती सांगायची नाही, द्वारकेत जे कार्य केलं ते सांगायचं नाही, कुरुक्षेत्रात जे सांगितलं ते सांगायचं नाही. आजच्या दिवशी तेच सांगायचं. आजच्या दिवशी तेच चरित्र पाहायचं. केले देवे गोकुळे, गोकुळात जे चरित्र केलं ते. आता भगवान परमात्मा अवताराला आला, कुठं आला? आता हे सगळं माहिती पण थोडक्यात सांगतो, कारण मला तुम्हाला अनंत ब्रह्मांडापर्यंत नेऊन ठेवायचं. आता भगवंत केव्हा अवताराला आला? आता सांगतात कंसाची बहीण, तिचं नाव देवकी. देवकी कोणती? मामी बहीण बरं का. कंसाची बहीण देवकी, तिचं आणि वसुदेवाचं लग्न ठरलं आणि त्या लग्नामध्ये वारातीवर रथ हाकायला कोण बसला होता? स्वतः कंस. आणि त्यावेळेस आकाशवाणी झाली आणि सांगितलं, हे कंसा, अरे तू काय रथ हाकतोय? हिचा आठवा, तुझं काय होणार आहे? काल. आता काल कोणाला आवडतो का? आवडतो का? नाही आवडत. रावणाला सुद्धा, कंसाला सुद्धा वाटलं नाही याला काय करावं लागेल? संभवावं लागेल. मग त्यावेळेस खड्ग उचललं आणि देवकीवर वार करणार. एवढ्यात वसुदेव म्हटले, अरे बाबा स्त्री पातक हत्या करतो कशाला? हिचा आठवा तुला मारणार आहे. ही मारणारी आहे का? हिचा आठवा तुला आणून देतो ना बाबा, कशाला मारतोस? बरं ठीक आहे. मग यांना काही पुन्हा सोडलं नाही. म्हटलं तुम्ही पळून गेलात तर? मग यांनी काय केलं? या दोघांना घेताना कुठं नेऊन ठेवलं? कारागृहामध्ये ठेवलं. आणि मग मात्र देवकीला दिवस गेले. पहिल्या लेकराचे दिवस गेले आणि दिवस गेल्यानंतर कंस म्हटला, पहिला लेकरू आपला वैरी आहे का? नाही, आठवा आहे, याला कशाला मारायचं? पण इथं मात्र देवदेवतांना प्रश्न पडला, याचं जर पाप झालं नाही तर देव काही अवताराला यायचा नाही. मग याचं पाप वाढवायचंय. सगळ्यात मोठं पातक कोणतं आहे? तर ते म्हणजे बाल हत्या. हे लक्षात ठेवा बरं का.
बाल हत्या. मला वाईट वाटतं की रावणाला सुद्धा बाल हत्येचं पातक समजतं, पण आता एवढे माफ करा, कंसाला सुद्धा समजतं बाल हत्येचं पातक, पण आता कंसापेक्षाही कंस निघालेत की जे बाल हत्या करतात. बाल हत्या. महाराज बाल हत्येसाठी कंस सुद्धा घाबरला, पण नारदजींना वाटलं नाही नाही याचं काय करायचंय, याचं पाप पूर्ण करायचंय. मग नारदजी त्या ठिकाणी आले आणि म्हणे नारायण 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 भजन करत आले. नारदजींना पाहून कंसानं नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर कंस म्हटले काय नारदजी आज इकडे येलं कसं केलं. नाही म्हणे समजलं आज काल्याचं जेवण आहे. म्हटलं आज कुठं नाही जायचं, आज कुठे यायचं. काल्याचं जेवण मस्त वाटाणा बटाट्याची भाजी आहे, डाळ भात आहे, बरोबर हेच आहे ना, हेच आहे ना. मला वास आला म्हणून बाकी काही. सुंदर असं पंचपक्वान्नाचा बेद आहे. मग म्हटलं तिकडच जावं. म्हटलं कारण काय. नाही म्हणे तू असं समजलं का तू त्या देवकीच्या पहिल्या गर्भाला मारणार नाही. हो म्हणे कारण 8वा मला मारणार आहे, पहिला मला मारणारा नाही. अरे म्हटले त्या देवाचा काय भरोसा आहे का. इथं कोणावरही भरोसा ठेवायचा नाही. देवावर काय भरोसा आहे का. कधी कोण कुठं जातं आणि कोण कुठून येतं सांगता येत नाही. कोण कुठं जाईल, कोण कुठून कधी येईल हे सांगायचं नाही ना. आता एका महिन्यात काय होईल हे सुद्धा सांगता येत. या एका महिन्यात आता काय होईल सांगता येत नाही. मग महाराज त्या ठिकाणी कंसाला सुद्धा समजलं. ऐका, सगळ्यात मूर्ख तोच आहे याचा पुरावा इतर येतो बरं का. जर दुसऱ्याचं ऐकून करतो ना त्याला मूर्ख म्हणतात बरं का. जो स्वतःची सद्विवेक बुद्धी गहाण ठेवतो आणि दुसऱ्याने कान भरले तर तसंच करतो त्याचं नाव कंस. त्याचं नाव हे मी म्हणतोय असं नाही बरं का. नारद मुनीने सांगितलं अरे हिचा 8वा नाही पहिला सुद्धा तुला मारू शकतो. ह्या माणसानं विचार करावा ना. नाही राक्षस असतो. त्याने म्हटलं असं का आणलं. जे लेकरू पहिलं जन्माला आलं त्याला आणलं आणि काय केलं. 1 2 3 4 5 6 7वा मात्र योग माईनं कुठं नेला देवगीच्या गर्भामध्ये. आणि आता 8वा तुम्ही त्याला काय करा. तुम्ही 8वा मधुसूदना म्हणून तो 8वा. आता हा 8वा येणार. आता सगळ्यांना प्रश्न पडला 7 तर गेली बाबा, आता कितवा राहिलाय 8वा. लवकर आणायचंय बरं का, कारण आपल्याला सगळं पटापट पाहिजे. त्यामुळे काय करणार आता 8वा तर 8वा. 8वा भगवान परमात्मा अवताराला आल्यानंतर तो भगवान. आता याचं पहिलं स्वरूप आहे का. देव गर्भात जन्माला आला नाही याचं प्रामुख्याने तुम्हाला उत्तर देतो. देव रूपानं प्रगट झाला. कोणत्या रूपानं. चतुर्भुज रूपानं प्रगट झाला. देवाला गर्भ नावाचं दुःख धारण होत नाही. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितवान भूयो हो. स्वतः भगवंत म्हणतात मी अजा आहे, मी जन्मरहित आहे आणि मी मृत्यूरहित आहे. म्हणून देव गर्भात आले असं नाही, देव प्रगट झाले हे याचं उत्तर आहे. देव प्रगट झाले. कसा प्रगट झाला. चतुर्भुज रूपाने प्रगट झाला. देवकी म्हटली देवा तुम्हाला मी माझं बालक व्हावं असं म्हटले. देव व्हावून यावं. शेवटी देव म्हटलं ठीक आहे. पण देव म्हणते आई मी काही इथं राहणार नाही. माझी इथली वेळ फक्त 12 वाजेपर्यंतची. 12 वाजले का मी इथं थांबणार. हे देवाचं सांगतोय. देवाचं सांगतोय. 12च्या पुढं काही थांबायचो नाही. बर म्हटले काय करायचं. एक काम करा, मला इथं ठेवू नका, मला कुठं न्या. मला त्या
घराला आणि मजणी ये गोकुळाला. माया उपजली मज ठेवी आणि आणि येथे मला इथं घेऊन ये, तिला इथं घेऊन ये आणि मला तिथं काय कर ठेव. असं देव म्हटल्यानंतर वसुदेवांना प्रश्न पडला, देवा अरे पहारा एवढा टाईट आहे, एवढे तिकडे चौकीदार आहेत, आमच्या हातापायात बंधन आहेत, तुला उचलणार कसा आणि नेणार कसा रे. देव म्हटले घाबरू नका, या सगळ्या जगाचा चौकीदार फक्त मीच आहे आणि ह्या जगातला सगळ्यात मोठा चोर पण मीच आहे. त्यामुळं मी काही कोणाच्या हातात यायचो नाही, तुम्ही घाबरू नका, फक्त मला उचला. आणि काय झालं, देवाला उचललं आणि वसुदेवाच्या आणि देवकीच्या पायातली हातातली सगळी उचलला कमळा पायीचे बंधन गळती, पायीचे बंधन गळती, पायीचे बंधन गळती. उचलला कमळा पायीचे बंधन गळती, पायीचे बंधन याचं थोडं मार्मिक अर्थ आपण पाहूया. नेहमीप्रमाणे म्हणतो ना आपण, उचलला कमलापती पायाची बंधने गळती. पायाची बंधनं काय झाली, गळाली. पण महाराज बंधन कुठली हो, कधी आपण त्या बंधनाचा विचार केला. फक्त नेहमी म्हणतो उचलला कमलापतीने पायाची बंधनं गळती. अरे पण बंधनं कुठली, आत्मयास जीव बुद्धी आणि लागली होती क्षय बुद्धी, क्षय व्याधी. आत्म्याला जो जीव नावाची व्याधी लागली ते बंधन आहे. आपल्या मागे सुद्धा बंधन आहे. कोणतं बंधन, इष्ट मित्र स्वजन सखे. हे तो सुखाची एकला मी दुःख भोगी, कुंभ पातक चाचणी आणि तेथे कोणी सोडविना. एका सद्गुरू महाराज आपल्या मागे सुद्धा बंधनं आहेत. कोणती, हा माझा तो माझा. अरे ही बंधनं चिकटली, पण ही बंधनं तोडायची असेल तर तुम्हाला कोणाला घ्यावं लागेल, उचलीला कमलापती. भगवंताला आपलंसं केलं ना सगळी बंधनं दूर होतात. हा तुम्ही पहिलं देवाला आपलंसं करा. ज्या दिवशी आपल्याला देव आपलंसं केल्यानंतर समजेल अंतकालीचा सोयरा. आणि तो का म्हणे कोणीच येत नाही बरं का, हे सगळे भामटे इकडेच राहतात आणि आपल्या एकट्याला काय करून येतात, पेटवून येतात. थोडक्यात येतं का एकतरी कोणी आपल्या बरोबर, तेथे कोणी सोडविना. बर महाराज भगवान परमात्माला घेऊन वसुदेव निघाल्यानंतर मध्ये आडवी आली उल्हास नदी, बरोबर ना, उल्हास नदी ना. मग यमुना नदी आडवी आली. यमुना नदी आडवी आल्यानंतर तिला वाटलं अनायासे जगाचा मालक माझ्या दारात आलाय, त्याचं दर्शन घेतलं पाहिजे असं म्हटल्यानंतर आता हिने विचार केला देवाचं दर्शन घ्यायचं कसं. आता देवाचं एकही पाय बाहेर नाही, दोन्ही पाय त्या टोपलीत असल्यामुळे आता मात्र याला वाटलं आता आपण काहीतरी केलं पाहिजे. मग हिने स्वतःचं पात्र वाढवायला सुरुवात केली. इतकं पात्र वाढवलं, कमरेचं पाणी छातीवर आलं, छातीचं पाणी मानेपर्यंत आलं. देवाला वाटलं जर माझा बाबा ह्या पाण्यातच बुडाला तर मला काही गोकुळात जाता यायचं नाही. मग मी वाहत कुठं जाईल, समुद्राला जाईल. आणि मग हे दशे चरित्रे ते काही घडायचं नाही. शेवटी देवाला दया आली म्हणून एक पाय बाहेर काढला आणि कोणाला दर्शन दिलं, यमुनेला दर्शन दिलं. दर्शन भेटल्यानंतर असं म्हणतात यमुनेने सगळा वाट मोकळा केला आणि दर्शन दिलं. बरं सगळं रस्ता मोकळा करून दिला. आता मात्र नंद बाबाच्या त्या वाड्यामध्ये वसुदेवजी आले आणि आल्यानंतर आता कुठं ठेवायचं तर सांगितलं, जिथं यशोदा माता झोपली आहे ना तिथं मला ठेवा आणि तिथून जी माया आहे त्या मायेला तुम्ही काय करा, घेऊन या. भगवंताचं सांगण्याप्रमाणे वसुदेवानं तिथं मायेला उचललं आणि भगवान कृष्ण परमात्म्याला ठेवल्यानंतर तिथून निघाले. बरोबर इकडं देव तिथं ठेवल्यानंतर इथं भगवान परमात्माला सोडून मायेला घेऊन त्या ठिकाणी वसुदेवजी पुन्हा कुठं आले, त्या मथुरेच्या बंदीखान्यात आले. आणि गंमत पहा, देवाला उचललं तर बंधनं तुटली आणि मायेला परत जवळ केलं आणि बंधनं काय झाली, येरती माईके सगळे माईक आहेत त्यांना जवळ केलं का बंधनं काय होतात, पुन्हा जवळ जातात. मग ही बंधनं पुन्हा जवळ आली.
आता ती मायाच ना, ती मायाच. ती गप बसते का? गप बसली तर ती माया कशी? ती तिथं आली आणि काय करायला लागली? रडायला सुरुवात लागली, रडायला सुरुवात झाली. ती रडायला लागली आणि समजलं कंसाला. कोणाला? कंसाला समजलं. कोणाला? काळ आला, काळ आला. धावता झाला गडी, धावता झाला. कुठे आहे तो? कुठे आहे तो? हा हा, आला बरं का, आला बरं का. त्याचा पाय पकडला. कोणाचा? मायेचा. मायेचा पाय. ज्ञानोबराय म्हणतात दैवी हेश गुणमयी मग माया दृत्यया मामे वये प्रपद्यंते माया मेताम दरदिते. मायेचं पाय पकडणं सुद्धा अवघड आहे बुवा. देवाला सुद्धा माया चुकवता आली नाही. तुमचं आमचं काय? या रावणानं मायेला पकडलं, घर घर फिरवलं, आपटणार एवढ्यात कंस. ते का रावणीच ते माझ्या तोंडात. कंसानं त्याला फिरवलं आणि फिरवल्यानंतर महाराज ते आपटणार एवढ्यात ती माया काय झाली? निसटली. निसटल्यानंतर ती माया कंसाला सांगते, हे कंसा, मला काय मारतोस रे? मला काय मारतोयस? मला मारणार माझ्या आधी कुठे जन्माला आलाय? तुझं लागी वधी आणि उपजला मज आधी, माझ्या आधी जन्माला आलाय. आता मायेचं काम एवढं विचित्र आहे. सुटली होती तर गप जावं की नाही? गप जावी की नाही? पण त्या कंसाला सांगून गेली का तुझा हा काळ काय झालाय? मला एक सांगा, दुपारपर्यंत एखाद्या बाबानं 40 गुलाबजाम खाल्ले आणि त्याची तब्येत बिघडली आणि तो दवाखान्यात गेला आणि डॉक्टर म्हटले की साहेब तुम्हाला डायबिटीज झाली. काय काय झाली? कैलास महाराज किती खाल्ले दुपारी गुलाबजाम? किती किती म्हटलंय? 20 खाल्ले. असं तुम्ही खात असाल, काय करायचं आपल्याला? 40 गुलाबजाम खाल्ले आणि त्याला समजलं. आणि मग संध्याकाळी आमच्या साणप महाराजांना हे पण क्वालिटीचा अनंत हलवाया मधून आहे. कुठलं आपलं ते कल्याणचं? मधुरिमा. हा मधुरिमा. अरे असं माझी या जातीचे मज भेटो कोणी. मधुरिमातून ते महाराज स्वीट आणलं. किती सामान्य नाही महाराज. मी एक मिठाई आमच्या सरांनी मला घेऊन दिली होती. 2000 रुपयाला फक्त 24 पीस. एवढी महाग ती मिठाई. ते काय असतं फक्त काय महाराज? ती मिठाई. तर मिठाई आणली पण या बाबाचा रिपोर्ट आलाय, याला काय झाली? काय झाली? शुद्ध तुपातली जरी असली बाबा खाईल का? रावणाला जोपर्यंत काळ आला हे माहित नव्हतं. काय झालंय? आमची सुद्धा डायबिटीज वाढली आता. म्हणून ते कंस रावण काय झाले? कलियुगात रावण वाढले, कंस कमी झाले. कंसाला समजलं काळ आलाय. कोणामुळं? मायेमुळं. आणि ज्या दिवशी जीवाला समजतं का आता काळ जवळ आलाय, काळ जवळ आल्यानंतर कंस सुद्धा दुष्कार्य करायचं थांबतो. हे याचं उत्तर आहे. आपल्याला समजतं ना आपला काळ जवळ आलाय. माणसाला समजलं काळ जवळ आलाय, तो चांगला वागतो का वाईट? पण कंस होता तो महाराज. त्याने विचार केला माझा काळ आलाय ना, पहिल्या तर काळाला संपवावं. म्हणजे याने प्रयत्न करायला सुरुवात केली. इकडं मात्र यशोदेच्या घरामध्ये कितीतरी वर्षानं लेकरू जन्माला आलंय, बाळ जन्माला आलंय. आता तिकडं मायने रडायला सुरुवात केली, इकडं सुद्धा भगवंतानं रडायला सुरुवात केली. आणि भगवंत रडायला लागला. इकडं मात्र गोकुळात आनंद झाला आणि दुष्टाची थरकाप सुटला. दुष्टाला थरकाप सुटला पण गोकुळात आनंद झाला. आणि ज्या सगळ्या दाई होत्या ना यशोदेचा आनंद करणाऱ्या, त्या सगळ्या धावत आल्या. कोणाकडं आल्या? नंद बाबाकडं. आणि एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगू लागली. काय? गौराना मनात गौराणीला, 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 पुतळ्या शोधत झाला, गौराना गौराणीला, पुत्र झाला यशोदेला, गौराना मनात गौराणीला, पुत्र झाला यशोदेला, गौराना गौराणीला, पुत्र झाला. एक गावात
इकडं मात्र सगळ्यांना आनंद झाला. काय आनंद झाला की इतक्या वर्षाने नंद बाबा आणि यशोदेच्या घरामध्ये लेकरू जन्माला आलंय. एक राहावी एकी पुढे काय म्हणू लागली, गवळण म्हणती गवळणीला, आणि पुत्र झाला यशोदेला. आनंद झाला हो, आनंद झाला. आणि इकडं मात्र असं म्हणतात त्या संपूर्ण गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा केला का, तर जगाचा मालक आपल्या घरी आलाय. आनंद उत्सव. आता जगाच्या मालकाचं आगमन झाल्यानंतर तिथं काही दुःख राहतं का? थोडं कधीतरी तुम्ही त्या बाकी बिहारीचं दर्शनाला जा द्वारकेमध्ये, कधीतरी तुम्ही त्या वृंदावनला जाऊन पहा, कधीतरी त्या गोकुळामध्ये जाऊन पहा. आज सुद्धा जर तुम्ही त्या वृंदावनामध्ये गेलात, काही अशी लोक आहेत जी देवाच्या रूपाकडे पाहून रडतात महाराज. का रडतात माहितीये? त्यांची एवढीच अपेक्षा आहे, तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, तो व्हावा ही अपेक्षा आहे महाराज. आता रडतात लोक, पण कोणासाठी? कोणासाठी? काही कामासाठी, काही बायकोसाठी, काही पोरांसाठी, काही सुखासाठी. पण देवासाठी रडणारे कमी आहेत. त्यातले एक म्हणजे गोकुळवासी होते. देवासाठी आनंद करणारे सुद्धा गोकुळवासी आणि देवासाठी रडणारे सुद्धा गोकुळवासी. याला पुरावा किती गोड आहे हो. नाथबाबांनी तर इतकी गोड गवळण लिहिली की ज्या वेळेस तो अक्रूर त्या ठिकाणी महाराज देवाला न्यायला आल्यानंतर सगळे महाराज त्या ठिकाणी दुःख व्यक्त करू लागले होते. अक्रूरा चांडाळा का घात करूस याला. हे प्रेम आहे बरं का. यावर एक गोष्ट शिका. काय चरित्र सांगतं याच्यावर ऐका. गोकुळातल्या लोकांनी फक्त देवावर प्रेम केलं म्हणून गोकुळातले लोक हे अमर झाले, याचं उत्तर आहे. त्याने आपल्या लेकरावर प्रेम केलं नाही. त्या गोपिकांनी आपल्या पतीवर प्रेम केलं नाही, त्यांनी फक्त कृष्णावर प्रेम केलं, फक्त कृष्णावर. आणि ज्यावेळेस आपण देवावर प्रेम करू ना, त्यावेळेस देव सुद्धा आपल्यावर प्रेम करणार आहे. एवढं प्रेम त्या गोकुळवासियांचं त्या भगवंतावर. आता मात्र महाराज इकडं कंसानं युक्ती करायला सुरुवात केली, काळाला संपवायचंय. मग मात्र त्यांनी नाना प्रकारचे राक्षस पाठवले. पहिली पाठवली पुतना. आता पुतना आली आणि आल्यानंतर यशोदेचं घर कुठं म्हणे ह्या खालच्या आलीला कोण राहते, तो नंदबाबाचा वाडा आहे ना, तिथं ती यशोदा राहते. बर, तिथं गेल्यानंतर ही म्हटली यशोदे कोण? अगं मी तुझी बहीण. कुठली? खूप लांबची म्हणे. खूप लांबची आहे. आज कशी आली? म्हणजे आजच आली. बर म्हणले का ग? अगं असं समजलं का तुला मुलगा झालाय म्हणून तुझ्या मुलाला पाहायला आली. आता त्या ठिकाणी महाराज देवाला सुद्धा माहिती आहे काय करायचं काय नाही. मग यशोदेने त्या ठिकाणी घरात गेली, हिनं लेकराला जवळ घेतलं. जवळ घेतल्यानंतर ज्या कामासाठी आली होती, कशासाठी? मारण्यासाठी. स्तनाजवळ घेतलं. देवाने दूध पाजायला सुरुवात केली. देवानं पहिल्यांदा दूध पिलं. दूध पिल्यानंतर विष पिल्यानंतर पंचप्राण शोषून घेतले, जीवात्मा शोषून घेतला. आता मात्र हिचा जीव व्याकुळ होऊ लागला आणि ही काय म्हणू लागली, सोड. देव म्हटले एक काम कर, मी तुला म्हटलं होतं का मला उचल, मी तुला म्हटलं होतं का मला जवळ कर. आपलं गणित असं आहे, आपण कधी कोणाच्या जवळ जात नाही आणि एकदा गेलो तर मरेपर्यंत सोडत नाही. आता एक तर तू मर तरी, नाही तर मी काही तुला सोडायचो नाही. शेवटी जगाच्या मालकानं पंचप्राण व्यापून शोषून घेतले आणि त्याचा काय केला, पुतण्याचा अंत केला. असं म्हणतात जेव्हा ती पुतना मूळ स्वरूपाला प्रगट झाली आणि तिचं शरीर ज्या ठिकाणी पडलं त्या ठिकाणी एका वेळेला 90,000 गाढवं चरत होती. किती ऐकताय ना? कोण? गाढव. किती? 90,000. ज्यावेळेस तेवढी गाढवं होती, मला हे नवल वाटतंय. 90,000 गाढवं. जिच्या अंगावर जर 90,000 गाढवं चरत होती, ते काय सामान्य असेल? ती पुतना भगवंतानं बालरूपात मारली. बालरूपात प्रथम देशाची पाठी माझी कंसा ऐसी अचाटे, महादिंडी अवचटी लीलाची नासी येली. नुकडता बाळपणाची फुली जे मी अदानवी सृष्टी केली, करी धरून गिरी उमानेली महेंद्र. अरे बालपण माझं मोठं, बालपणाची कली फुलत नाही तोपर्यंत का गब गरिठा आणि मारी येले बालपणी आणि अवघी दैत्य खानी बुडविली. देवानं मारलं याच्यावरच नाही, आता देवानं चरित्र करायला सुरुवात केली. महाराज काय चरित्र? त्यातलं पहिलं चरित्र असं आहे, देव आणि बलिराम दादा या ठिकाणी एका अंगणात खेळत असताना
खेळ असताना काय झालं, भगवंतांना असं म्हणतात अंगणात खेळ असताना माती खाल्ली. कोणी? आई गाई वा नाही खाली ना माती, आई गाई नाही खाली ना माती, आई गाई नाही खाली माती, आई गाई नाही खाली माती. बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो. उभार घेतो मधुरी आई गाई नाही खाली ना माती, आई गाई नाही खाली ना माती, आई गाई नाही खाली ना माती खाल्ली आणि माती खाल्ल्यानंतर बलिराम दादाने पाहिलं आणि बलिराम दादाने पाहिलं लगेच कुठं गेला आईकडं आणि सांगितलं आई आपल्या कृष्णानं आपल्या कन्हैयानं काय खाल्ली, देवानं लहानपणी माती खाल्ली. आता बरेच कृष्ण वयाच्या 30, 40, 45 वर्षापर्यंत काय खातात. मी आताच्या कृष्णाचं सांगतोय हा त्यामुळं तुम्ही काही चुकीचा अर्थ काढू नका. महाराज त्या ठिकाणी माती खाल्ली आणि मग इथं यशोदेला कंप्लेंट आली आणि कंप्लेंट आल्यानंतर यशोदा म्हणते काय रे कृष्णा काय गाई. बलराम दादा सांगतो तू माती खाल्ली नाही गाई. बलराम दादा खोटं बोलितो, खोटं बोलतोय तो, खोटं बोलतोय. नाही ग मी कशाला माती खाईन, तुझं लेकरू माती खाईन का. देव म्हणतो मी बऱ्याच जणांना माती खायला लावतो, मी काही खात. माझ्यामुळं बऱ्याच जणांना माती खाल्ली पण मी काही माती काही खात नाही. मग मात्र यशोदेला वाटलं हे काही खरं बोलत नाही. मग मात्र देवाला म्हटली चल तोंड उघड. देव म्हटला हे बघ आई माझं तोंड उघडायला लावू नको. काय वेळेस लोक काय लोकांची तोंड बंद असतं तेच बरं असतं. ते का उघडतात हे समजत नाही. आता देवानं तोंड उघडायला लावलं. आता असं म्हणतात देवानं तोंड उघडलं आणि तोंड उघडल्यानंतर भागवतकार असं म्हणतात यशोदेनं देवाच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांडे पाहिली. पण ज्ञानोबरायांनी त्यावर खंडन केलंय. ज्ञानोबराय म्हटले देवानं ठरवलं तरच देवाला पाहता येतं, देवानं ठरवलं तरच जीवाला देवाला पाहता येतं, नाहीतर जीवाला देवाला पाहता येत नाही. याचा पुरावा ऐका. मग भेणे जैसे मुख झडा दावयाची निमिसे आणि 14 भोवणे सावकाशी दाविली तिये. भगवंतानं दाखवली यशोदेने पाहिली नाही. देवानं जर दाखवायचं ठरवलं नसताना यशोदेने प्रयत्न करून सुद्धा देवाच्या मुखातलं तिला ब्रह्मांड दिसलं नसतं. पण देवानं तिला दाखवलं. काय दिसलं, सगळे विश्वाचे ब्रह्मांड त्या भगवंताच्या उदरात आहे. तुकोबराय म्हणतात विश्वाला व्यापून उरणारा आणि विश्व ज्याच्या ब्रह्मांडात आहे तो भगवान परमात्मा हरिरूपानं प्रगट झाला. हे याच्या जीवनातलं नवल आहे. नवल केवढे केवढे नवल केवढे केवढे नवल केवढे केवढे नवल केवढे केवढे नकडे काढोबाचे पोळे नकडे काढोबाचे पोळे नकडे काढोबाचे पोळे नकडे काढोबाचे नकडे काढोबाचे पोळे नकडे काढोबाचे. नवल केवड हे केवडे न कळे कानो हा कुठं कळत नाही. अरे विश्वाला व्यापून उरतो ज्याच्या उदरात ब्रह्मांड आहे तो हरिरूपाने आला कसा. तो हरिरूपाने का आला याला कारण यदा यदा ही त्यावेळेस धर्मावर ग्लानी येते त्यावेळेस तो हरिरूपाने प्रगट होतो. पण तो कसा आहे अनंत ब्रह्मांडे. हे पहिलं चरण. दुसरं चरण. आता तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात विश्व पृथ्वी ज्याने तृप्त केली आणि त्यासी यशोदा भोजन. आता विश्वाला व्यापक करणारा आणि विश्वाला भोजन देणारा एकच आहे महाराज. का अरे ह्या जगाला संतुष्ट करणारा जगाचा मालक एकच आहे. त्याला पुरावा ज्या वेळेस विढाला विढाला
झोपत असताना त्यांच्या ठिकाणी त्यांचं सत्व हरण करण्यासाठी दुर्वास ऋषी आपल्या सर्व शिष्य परिवारासह आले आणि दुर्वास ऋषींना 60 खंड्या भोजन लागत होतं. किती? 60 खंड्या. 60 खंड्या भोजन. आता खंड्या गेल्या, आता माठच पाहायला भेटतात. खंड्या 60 खंड्या भोजन जर दुर्वासाला लागतं तर दुर्वास काही सामान्य असेल का? मग महाराज आता मात्र त्या पांडवांना प्रश्न पडला, आपल्याच खायची वांदी ज्या दुर्वासांना भोजन द्यायचं कसं? बरं बाबा काय साधा आहे का? 60 खंड्या भोजन लागते, 60 खंड्या भोजन लागते. आता आपल्या मंडळाचं जेवण एकत्र केलं तर त्या बाबाची बरोबर व्हायची. 60 खंड्या भोजन लागतंय, मग करावं काय? शेवटी महाराज त्या द्रौपदीनं देवाला धावा केला आणि सांगितलं, ये देवा आमचं सत्व राग बाबा, सत्व राग. शेवटी देव जेवायला बसला होता. टाइम झाला ना देवाचा, पण 12 वाजले. किती वेळ देवाला उपाशी ठेवता, बरोबर का नाही? मग 12 वाजले, देवाला सुद्धा भूक लागली. देव जेवायला बसला होता, पण तेवढ्यात द्रौपदीनं हाक मारली, त्वरा झाली गरुडा, टाकी येले मागे. आणि द्रौपदीच्या लागे नारायण. देव आला आणि म्हणू लागला, ए द्रौपदी, जेवायला बसलो होतो, तू जेवण सुद्धा दिलं नाही, कमीत कमी जेवायला तरी दे. द्रौपदी म्हटली, तर आमचेच खायचे वांदे, आमचेच खायचे वांदे. ते दुर्वास तिथं जेवायला आलं, त्यांना जेवायला काही नाही म्हणून तुला बोलवलंय. तू जेवायला मागतो? नाही नाही, काहीतरी जेवायला दे. नाही नाही, अरे काहीच नाही ना. म्हणे दाखव तुझी ताट दाखव. सूर्यनारायण देवतेने पांडवांना दिलेली थाली होती. ती थाली जोपर्यंत सूर्यनारायण देवता आहे तोपर्यंत पाहिजे तेवढं अन्न देत होती. पण सूर्यनारायण देवता अस्ताला गेली का त्या थालीतून अन्न भेटत नव्हतं. पण त्या थालीच्या एका बाजूला एका भाजीचं पान चिकटलं होतं. ते भाजीचं पान जगाच्या मालकानं खाल्लं. तुकोबराय म्हणतात, काय देवा घरी मिळायची ना अन्न, आणि मागे भाजी पान द्रौपदीची. तेवढं भाजीपान फक्त भगवंतानं खाल्लं आणि खाल्ल्यानंतर 60 खंड्या भोजन लागणाऱ्या त्या दुर्वासाला ढेकर आला. कोणाला? पृथ्वी ज्याने तृप्त केली आणि त्याला कोण खायला घालते? हे त्याच्या जीवनातलं नवल आहे. आणि विश्वव्यापक कमलापती, विश्वाला व्यापून उरणारा तो भगवान परमात्मा. पण तुकोबराय म्हणतात, त्यासी गवलणी घेते, त्याला कडेवर घेतात. भगवंत कोणाच्याही कडेवर जात नाही. भगवंत भक्ती आणि ज्ञान असेल त्यांच्याच कडेवर जातो. इथं भक्ती म्हणजे यशोदा आहे आणि ज्ञान म्हणजे नंदबाबा आहे. जिथं ज्ञान आहे, जिथं भक्ती आहे, तिथंच भगवान परमात्मा येतो. पण ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे म्हणून यशोदा मातेच्या हातचं भगवंतानं खाल्लं. पुढे भक्तीने धरिले आणि मागे ज्ञान वैराग्य. भक्ती श्रेष्ठ आहे, बरोबर का? गोपिकांची भक्ती आहे म्हणून त्यासी गवलणी कडे घेते. तुकोबाराय म्हणतात, हा एवढा नटधारी आहे, हा एवढा नटधारी आहे का याने भोग भोगितले. 16,108 पटणे असून सुद्धा हा ब्रह्मचारी. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नटधारी, 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 तुका म्हणे
नटधारी आणि भोग भोगुनी ब्रह्मचारी. भोग भोगून सुद्धा देव ब्रह्मचारी कसा याची एकच ओवी सांगतो आणि सेवेकडे पुढे जातो. स्वतः भगवंता म्हणतात येतोली अनामी नाम मम अक्रियेसी कर्म आणि विदेहासी देह धर्म आरोपती का. देह धर्म हा जीवाला आहे, देवाला नाही. म्हणून भोग भोगुनी ब्रह्मचारी. भोग भोगून सुद्धा हा ब्रह्मचारी आहे. त्याला कथा माहिती आहे. देवाच्या पत्नीने ठरवलं की दुराज ऋषींना भोजन न्यायचं. देव म्हटले जा, पण त्या ठिकाणी कोण आडवी येते, कोण आडवी येते, यमुना नदी आडवी येते. मग तिथं तिला पार करून जायचं कसं. म्हटले त्या यमुनेला सांगा 16,108 पत्न्या असून जर भगवान कृष्ण परमात्मा ब्रह्मचारी असेल तर यमुने काय कर, वाट दे. असं म्हटल्यानंतर यमुनेनं वाट दिली. हे याचं पुरावा आहे. भोग भोगुनी ब्रह्म. तुका म्हणे नटधारी. किती नटधारी, त्याचे नट कोणते प्रकारचे. आता कितीतरी नट आहेत महाराज, कितीतरी नट आहेत. आता काय झालं, नेमकी वेळच कमी पडते ना त्याचे नट सांगायला. आता याच्या नटावर बरेच नटांचे फोटो भरतात. कोणाच्या, तुका म्हणे नटधारी. किती नट, या विश्वातला एक नंबरचा नट म्हणजे भगवान परमात्मा. एक नंबरचा का खेळ तो येण्याची खेळावा आणि नट तो येण्याची. महाराज हा नटधारी. हा भगवान परमात्मा आता लहान होता ना, हळूहळू मोठा होऊ लागला. आणि जसं जसं मोठा होऊ लागला तसं तसं याने खोड्या करायला सुरुवात केली. कोणत्या खोड्या केल्या महाराज, कोणत्या खोड्या केल्या, नाना प्रकारच्या खोड्या. नाना प्रकारच्या म्हणजे या भगवंतानं अखिल भारतीय चौर्य मंडळ स्थापन केलं महाराज. म्हणजे चोरांचं मंडळ बरं का. आता या देवाचे मित्र कोण, मित्र कोण, बोबड्या, सुदामा, पेंग्या. मधुमंगळ नावाचा देवाचा एक मित्र आहे. हा मधुमंगळ नावाचा मित्र ज्याला 4 दिवसातून एकदा जेवण भेटायचं, ते पण काय शिळताक खायचा. पण महाराज देवानं त्याला सुद्धा जवळ केलं. हे लक्षात ठेवा. देव जात पाहत नाही, देव कुळ पाहत नाही, देव राव रंग पाहत नाही, फक्त अंतरीची घेतो. अरे देवानं मधुमंगळाच्या मुखातलं उष्ट ताक सुद्धा पिलं. आपल्याकडचा नैवेद्य खाणार नाही का, फक्त अंतरीची घेतो. लक्षात ठेवा. देवानं परिपक्व असणाऱ्या लोकांना जवळ केलं नाही. जे अपूर्ण आहेत ना, देवाने त्यांना जवळ केलंय. कारण परिपूर्ण असताना देव लांब ठेवतो, ज्ञान्यांना लांब ठेवतो, योग्यांना लांब ठेवतो. पण जे भक्त आहेत ना, ते भक्तांना मात्र कुठं ठेवतो, भक्ता राखी. म्हणून देवाकडे परिपूर्ण होऊन जाऊ नका, अपरिपूर्ण होऊनच राहा. कारण परिपूर्ण जो झाला ना तो ज्ञानी होतो. आणि अति ज्ञानी देवाला सुद्धा आवडत नाही. काही काही अति ज्ञानी तर एवढे ज्ञानी झालेत, आता एवढे ज्ञानी झालेत का ते आता काही काही वेळेस देवाच्या कार्याला विरोध करू लागलेत. करणार काय, असू द्या. एवढे ज्ञानी झालेत, असू द्या, काही हरकत नाही. पण महाराज देव त्यांचा सुद्धा बरोबर बंदोबस्त करतो, काही हरकत नाही. महाराज त्या ठिकाणी देवानं मात्र खोड्या करायला सुरुवात केली. काय खोड्या, देवानं चोरी करायला सुरुवात केली. चोरी काय केली माहिती का, या देवानं चोरी कोणती केली तर हरीने माझे हरिले चित्त भारवित विसरले. गोपिकांच्या घरात जायचं, त्या ठिकाणी दही दूध लोणी चोरायचं. पण महाराज ज्या गोपिकांच्या घरी जायचं देव ना, त्या गोपिकांना सुद्धा वाटायचं का देवानं आमच्या घरी यावं, देवानं आमच्या घरी यावं. देव कोणाच्याही घरी जात नाही. तुम्ही लाख प्रयत्न केले तरी देव तुमच्या घरी येत नाही. देवाच्या मनात आलं तरच देव तुमच्या घरी येतो. देवाने त्या ठिकाणी चोरी करायला सुरुवात केली. बरं चोरीच केल्या असं नाही ना, चोरीच केल्या असं नाही. या बाबांनी इतक्या खोड्या केल्या. एक बाई महाराज गरोदर होती आणि हा भगवंत दररोज तिच्या घरी जायचा आणि घरी जाऊन म्हणायचा, काय म्हणायचा, आता तिला गरोदरपणात त्या बाईचं पोट मोठं दिसल्यानंतर हा भगवान कृष्ण परमात्मा तिच्या पुढे जायचा आणि नामदेवराय म्हणतात पाहू घे तुझा डोंगर. काय म्हणायचा, त्या गोपिकेच्या पुढे जायचं आणि म्हणे ग पाहू घे तुझा डोंगर. कारण ते आकार होतं ना तसं. तिला म्हणायचं तुझा एवढा डोंगर मोठा कसा झाला ग. कोण म्हणायचं, हे मी म्हणतोय असं नाही बरं का, नामदेवरायाचं प्रमाण आहे. पाहू घे तुझा डोंगर. एवढंच नाही महाराज त्यांनी नाना प्रकारच्या खोड्या केल्या. शेवटी मात्र एक तर खोडी अशी केली, एक असा म्हणतात की या भगवंतानं 6 वेळ का अजून मला असं वाटलं का उगाच मी धावतोय. मग असू दे, मग आता काय आपलं असू दे. मग आता काय, आता ऐका तुम्ही, मला काय करायचंय ते थांबा म्हटले. महाराज या भगवंताने एक तर अशी खोडी केली, एक 5.5 फुटाची बाई आणि एक 4.25 फुटाचा बाबा. त्या बाबाच्या मिशीची आणि त्या 5.5 फुटाच्या गवळणीची काय केली दाढी. आता जगाच्या मालकानं गाठ बांधली की कोणत्या बाबाला सुटते,
जरी आमचे जनार्दन महाराज स्थानक पोलीस असले तरी पोलिसाच्या बंदुकीतून सुद्धा ती काही गाठ सुटायची नाही. रात्रीच गाठ बांधली बरं का. गेवाडी सगळे पराक्रम रात्रीच केले. चोऱ्या रात्रीच होतात, दिवसा कोणी करत नाही. शेवटी मात्र ही रात्री झोपली होती. सकाळी उठल्यानंतर हे एका बाजूला ती एका बाजूला, पण दोघांचा झटका भेटू लागला ना. याला वाटतं हिने पकडलं, त्याला वाटतं तिने पकडले. ते म्हणतात झालं काय, पाहतं तर काय याच्या दाढीची तिच्या वेणीची काय झालेली आहे. किती प्रयत्न केले, अहो जाळते तरी ती जाळत नाही, कापते तरी कापत नाही, सोडते तरी सुटत नाही. मग हिला प्रश्न पडला, ही गाठ बांधली कोणी. संत महात्मे म्हणतात गाठ ग बाई सुटत नाही हो, सुटत नाही. शेवटी मात्र सगळे म्हटले आई ही गाठ तुमच्याकडून सुटायची नाही. ही गाठ ज्याने बांधली ना त्या बाबाकडे जा. कुठं म्हणजे यशोदाच्या घरात जा. यशोदाच्या घरी जायला निघाली. आता काय गंमत, ही 5:30 आणि हा बाबा 4:45. आता उंच किती ना हा बुटका. बरं बुटका म्हणजे असं म्हणतात, नामदेवराय म्हणतात ती नुसतं उंचीला नव्हती तर ती गवळण होती 70 किलोची. किती आणि हा बाबा होता 40 किलोचा. किती 70 किलोची ना 40 किलोचा. आता मला सांगा तिच्या विणीचा झटका याच्या मिशेला लागल्यानंतर आता ती याला कडेवरच घेऊन जाईल ना. नामदेवराय म्हणतात याच्या मिशीला पिळ पडला, ती पुढं आणि हा माग, आणि हे इतकं उंच आणि हे इतकं बुटकं. याच्या मिशीला त्याच्या विणेचा पिळ पडला की हा वैतागाचा. आणि वैतागल्यानंतर काय म्हणायचं माहितीये का, मस्त खाऊन या माजली धांगडी. काय म्हटलं मी म्हणतोय असं नाही बरं का, नामदेवरायांच्या प्रमाणे मस्त खाऊन या माजली धांगडी. खाऊन माजली आणि करी ओढाओढी मज लागी. खाऊन माजली ना आता ओढाओढी करते तर काय करणार बिचारा. तो 70 किलोची, हा 40 किलोचा. किती ताकद लावली म्हणजे तिची बरोबरी होणार आहे. पण महाराज अशा प्रकारची खोड त्या भगवंताने केली. नाना प्रकारची खोड्या केल्या, नाना प्रकारच्या खोड्या केल्यानंतर मग मात्र सगळेजण त्या यशोदेकडे आले. सांगितलं यशोदे तुझ्या कृष्णाला सांग आम्ही गोकुळामध्ये राहायचं. यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी रावे की जावे, गोकुळी रावे की जावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी रावे की जावे, गोकुळी रावे की जावे. सगळेजण गोकुळात ते यशोदेकडे आले ना, यशोदे तुझ्या कृष्णाला सांग. राहू का नको राहू. एकतर ऊन वाढलंय, 12:15 होऊन गेले. सगळं झालंय तरी हा बाबा काही थांबायचं नाव घेत नाही. सांगा बसायचं का जायचं. हा तसं तुम्हाला पडलंय ना, तसं त्या गोकुळातल्या गोकुळवासियांना प्रश्न पडला काय करायचं, आम्ही राहायचं की नाही. मग शेवटी यशोदेला वाटलं ही यशोदा वाढायची बरं का. बाल सगुण गुणाचे ताणे गे, बाल दिसते गोशिरवाने, लटकी चाल घेता गे गोकुळच्या. माझं लेकरू तहान आहे ग, त्याला काय खोड्या करता येत आहे, पण तुम्ही उगा त्याच्यावर आळ घेता. पण शेवटी आता सगळे गोकुळवासी थकले. मग मात्र यशोदेला वाटलं एवढ्या लोकांना घालवण्यापेक्षा एका बाबाला बाहेर पाठवलेलं कधी पण चांगलं. मग आता कृष्णाला म्हटली यशोदा, हे कृष्णा उद्यापासून तू कुठं जायचं. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात जा, 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 सारे गोपाल रानात जा, सारे गोपाल तापलंय वाटतं आता.
आता मात्र सगळे भगवान परमात्म्याने ठरवलं. बरं, भगवान परमात्मा एकटा गेला नाही बरं का. कुठेही जायचं तरी आपल्या पक्षाची माणसं त्यांनी काही फोडून दिली नाही, सगळ्यांना घेऊन गेला. बरं, 9 लाख गाई घेऊन गेला महाराज. साध्या गाई नव्हत्या, 9 लाख. 5 सवंगडी सोबत असायचे देवाच्या, 5 सवंगडी सोबत असायची. मग मात्र देवाने तिथं जाऊन सुद्धा, देव कुठेही गेला तरी देवच कुठेही गेला तरी देवच. देवाने तिथं जावं आणि काय करावं, गायींचं राखण करावं. आणि त्या ठिकाणी महाराज या विश्वातलं सगळ्यात सुंदर वाद्य त्या जणावं आहे बासरी. आणि ती बासरी कोणी वाजवावी विचार करा. सामान्य माणसानं वाजवलेली बासरी सुद्धा जर माणसाला मंत्रमुग्ध करते, विश्वाच्या मालकानं वाजवलेली बासरी काय वाजत असेल. वृंदावनी वेणू माझ्या गवणाचा वाजे. वृंदावनी तो वेणू वाजायचा महाराज. जगाच्या मालकाच्या मुखातील निघालेल्या बासरीचे स्वर महाराज, त्या वृंदावनातल्या बासरीचा स्वर काही वेगळाच. असं म्हणतात, कितीही लांब गेलेली गाय पण भगवंताच्या बासरीचा स्वर ऐकला का त्या स्वराच्या दिशेने यायची महाराज. तुकोबराय म्हटले, देवा आम्ही सगळ्या गोष्टी पाळतो पण तू एकच कर. तुका म्हणे राख तू मणेरी. तू फक्त ती मणेरी नावाची गाय राख, बाकी सगळं आम्ही राखतो. मणेरी म्हणजे मन नावाची गाय. आणि एक सांगतो, सगळ्या गोष्टी राखता येतात पण मन नावाची गाय राखता येत. चंचल ही मन कृष्ण प्रमादी बलवत दृढम. मन एवढं चंचल आहे, मन एवढं चंचल आहे, इथं आहे तरी सुद्धा कधी पण धरपूर्ण कधी कुठं जाऊन येईल सांगता यायचं नाही. थोडासा भाजीचा वास आला का मन कुठे गेलं, मन आहे महाराज, हे मन आहे. तुकोबराय म्हटलं, देवा तुम्ही तेवढं राखा. देव म्हटलं ठीक आहे. पण सगळे गोकुळवासी एकत्र आले, सगळे ते गोपाळ एकत्र आले. म्हटले, देवा फक्त काहीच राखायच्या का रे, शाळेत मधली सुट्टी असते ना, इथं मधली सुट्टी पाहिजे ना. म्हटले एक काम करा, आपण सगळे काय करत जाऊ, नाना प्रकारचे खेळ खेळत जाऊ. आता जगाच्या मालकाने खेळ खेळावं हे काय सामान्य. नाना प्रकारचे खेळ खेळ. आलं हां. नाही दंड काढू नका, मी काय हे मारू नका फक्त त्यानं, बाकी काही नाही. महाराज देवानं खेळ खेळायला सुरुवात केली. आता किती खेळ, आपले वेद होतील तेवढे खेळ आपण खेळायची. आता जगाच्या मला खेळ खेळतोय महाराज. कोणता खेळ खेळा, कोणते खेळ खेळ, नाना प्रकारचे. पहिला कोणता खेळला, लगोरी. मग हा मामा पोरा, हा मामा पोरा, हा मामा पोरा, हा मामा पोरा, हे खेळ खेळा. पुढचा आहे का, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ बिटी दांडू पोरा, खेळ अबक दुबक तिबक देवा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक देवा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक देवा खेळ मांडू. अबक दुबक तिबक देवा त्रिगुण खेळ मांडू. खेळ बिटू दांडू, खेळ बिटू दांडू, खेळ बिटू दांडू देवा, खेळ बिटू दांडू, खेळ बिटू दांडू, खेळ बिटू दांडू, खेळ बिटू दांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. या खेळात सुद्धा किती वैदिक अर्थ आहे पहाला. अबक म्हणजे एक, दुबक म्हणजे दोन, तिबक म्हणजे तीन. इथं एक कोण आहे, एक तत्व. दोन कोण आहे, दोन महाराज या ठिकाणी प्रवृत्ती आहेत, प्रवृत्त आणि निवृत्त. तीन कोण आहेत, तीन तत्व आहेत, सत्व रज आणि एक परमात्मा, त्याच्या दोन अवस्था आणि तीन त्याचे तत्व कोणते, सत्व रज आणि तम. अबक तुबक आणि तिबक खेळ त्रिगुण खेळ मांडू. या खेळात सुद्धा बरं याच खेळ असं नाही. एका ठिकाणी तर असं म्हणतात, आटापाट्या सुवर्णाच्या गोट्या डाव मांडिला, या हरीने डाव मांडिला,
या हरीने डाव मांडीला. आता वर बोलण्या इतकी ताकद माझ्याकडे राहिली नाही म्हणून मी खाली म्हणतोय. या हरीने डाव मांडीला. त्या भगवंतानं खेळ इतके खेळ किती कीर्तन चांगलं झालं. शेवटी जरी झाला संन्यासी तरी माधन्यासी. हे तुम्हाला सांगतोय, झालं का सांगा बघ. भूक लागली, हा माधन्यासी तोंडवासी. भूक लागली, सगळे म्हटले देवा बस झालं. बरेच खेळ खेळलो देवा, आता बस झालं. एक तर तुम्ही आम्हाला 9:30 वाजल्यापासून बोलवले, 12:15 झाले तरी अजून तुमचं आठवत नाही. हा आवरा आता म्हणले. देव म्हटले ठीक आहे. पण महाराज सगळ्यांना एकत्र बसवलं आणि एकत्र म्हणजे असं काही पंक्तीत नाही, गोल करून बसवलं. महाराज गोल करून बसवलं आणि देव म्हटले आज काय करायचं. आज सगळ्यांनी आपापल्या शिदोरं एकत्र करायच्या, शिवदोरं एकत्र करायच्या. मग शिदोरं एकत्र केल्यानंतर याची वेगळी त्याची वेगळी असं नाही. आज सगळ्यांच्या शिदोरं एकत्र करून एकत्र खायच्या. त्यामध्ये मधुमंगळ नावाचा एक मित्र होता. तो म्हटला देवा रे माझ्या घरी 18-20 दारिद्र्य रे, मी 4 दिवस उपाशी 1 दिवस खातोय. देव म्हटले काही का असे ना, पण तू तुझ्या घरून काहीतरी आणायचं. 4 दिवसाचं शिळ ताक मधुमंगलानं आपल्या तोंडात आणलं. ताक आणायला भांड सुद्धा नव्हतं महाराज त्याकडे. भांड आपल्या मुखात आणलं आणि त्या मधुमंगलाच्या मुखात 4 दिवसाचं शिळ ताक भगवंतानं स्वतःच्या मुखात परिधान करून घेतलं. भक्ताचं शिळ सुद्धा खातो, पण ते तेवढं शुद्ध असावं लागतं. सगळ्यांचं शिळ शिदोर एकत्र केल्या. पण देव म्हटले आपला नियम असा आहे, कोणतंही भोजन करण्यापूर्वी काय करावं लागतं. भजन वदनी कवळ घेता. मग तसं पहिलं भजन आणि मग सगळ्यांनी हात वर करा. आणि हात वर कराय, ज्याला लवकर जायचं वर नाही त्याने हात लवकर वर करा. हा ज्याला जायचं नसेल त्यांनी नका करू. बरं समजा सगळ्यांना जायचं असेल आपली काय हरकत नाही. फक्त जाणार असेल तेव्हा मला सांगा, तुमच्या उत्तरकार्य प्रवचनाला येईन, घाबरू नका. विठोबा तुम्हाला कितीही वाटलं तरी माझ्या एवढा हार घालायचा अनुभव तुम्हाला नसेल. हार घालायचा समजलं का? नाही समजलं? तुमच्या काळात हार पडले नाही वाटतं. असू द्या. हां त्यामुळं मला हार घालायचा अनुभव आहे. असू द्या. हार पडली म्हणजे आता आपली काय समजायची वेळ जवळ. हां कैलास महाराज हार घातल्यावर हां वेळ समजायचं म्हणजे आता आपली वेळ भरली. असू द्या. ज्यांच्या गळ्यात पडले त्यांना समजते, बाकी का हे नाही. असू द्या.
तुकोबराय म्हणले तुका म्हणे नटदारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. महाराज सगळ्यांना एकत्र केलं आणि एकत्र केल्यानंतर आता देव म्हटले घाबरू नका, आता आपल्याला काय करायचंय. आपण भजन काय केलं माहितीये, भजन केल्यानंतर प्रसाद देतो. भानुदास गीती गात प्रसाद देतो. काल्याचं महत्व काय माहिती का, फक्त लाह्या कुरमुरे खायला भेटतात म्हणून नाही, तर स्वतः जगाचा मालक स्वहस्ते काय करतोय, तो प्रसाद देतोय. जीव ब्रह्माचं ऐक्य कालाय महाराज, हरिनामाचा खिचडी कालाय महाराज. नाही का, जो काळा ब्रह्मादिक करत्यास देखुनी वालवंटीचे सुख, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. जो काला ब्रह्मादिकांना दुर्लभ आहे, आज ओस अमरावती आणि देव काला. या काल्याची अपेक्षा ब्रह्मादिक करतात, या काल्याची अपेक्षा इंद्रादिकापासून संत मुनी वृंद करतात. देव म्हटले हा कोणालाच नाही. तो का